सोनियाचा दिवस आजी अमृते पहाला, सोनियाचा दिवस आजी अमृते पहाला, नाम आठविता रूपे प्रगट पै झाला। गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, अनोन्न विसंबे हरे जगत्रय जीवना। तनु मनु शरण विनटलो तुझे पायी, तनु मनु शरण विनटलो तुझे पायी। बाप रखुमा देवीवरा वाचोनी अनुनेणे काही, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, अनून विसंबे हरे जगत्रय जीवना। पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजे सद्गुरु दास तुका, योग ध्यान समायुक्तं निष्प्रपंचम परिग्रहं, प्रसन्नं वदनं शांतं मंगलं सुमनोहरं। ज्ञान वैराग्य संपन्न खंड निज बोध रूपं, पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते। नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा, विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा। तिथी माघ पौर्णिमा साधोनी, वाट धरिले निज धामा। नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा, मस्तक माझा पायावरी या वारकरे संतांच्या। सोनियाचा दिवस आजी अमृते पहाला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला। गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, अनून विसंबे हरे जगत्रय जीवना। विठ्ठला विठ्ठला सोनियाचा दिवस आजी अमृते पहाला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला। महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली, स्वानंद सुखनिवासी प्रातःस्मरणीय सद्गुरू श्री वामन बाबा महाराज, स्वानंद सुखनिवासी प्रातःस्मरणीय सद्गुरू श्री सावळाराम बाबा महाराज, सद्गुरू आप्पा माऊली, सद्गुरू विश्वनाथ महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो। माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो। विठ्ठला विठ्ठला चिंतनरूपी सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अतिशय महत्त्वाचं आहे। आपल्या ह्या नवी मुंबईतील खारघर नगरीमध्ये सेंट्रल पार्क या ठिकाणी आरंभित होत असलेला संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या जन्मसप्तशतकोत्तरी महोत्सवाच्या वर्षाच्या निमित्तानं भव्य दिव्य विराट वारकरी महाअधिवेशन आणि अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवताची पारायण कथा असा हा सगळाच समुच्चय आजपासून आरंभित होतो आहे। आणि त्याची आजची ही प्रथम दिवसातली प्रथम सत्रातली प्रथम सेवा अर्थात उद्घाटनपर कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे सुपूर्त करण्यात आलेली आहे। तद्निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे। सद्गुरुरायांच्या कृपा आशीर्वादानं या भल्या मोठ्या भव्य अशा कार्यक्रमाचं उद्घाटन करण्याची संधी प्राप्त होते, हे मी मला स्वतःचं भाग्य समजतो। आपला जो सगळाच परिसर आहे, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा आणि नवी मुंबई परिसर, हा सगळाच परिसर सद्गुरुरायांच्याबद्दल अतिशय श्रीमंत असलेला परिसर आहे। मी म्हणेन समस्त महाराष्ट्राला अनेक संत मंडळी प्राप्त झाली असतील,
पण ह्या ठाणे रायगडला जेवढे सद्गुरू प्राप्त झालेले आहेत तेवढा श्रीमंत कुठलाच विभाग नाही. आम्ही फार श्रीमंत आहोत, आम्ही फार श्रीमंत आहोत. आमची परंपरा सद्गुरू श्री वामन बाबांची आहे, आमची परंपरा सद्गुरू श्री सावळाराम बाबांची आहे, आमची परंपरा सद्गुरू श्री आप्पा माऊलींची आहे, आमची परंपरा सद्गुरू श्री बाळाराम महाराज कांबेकर यांची आहे. आणि या सगळ्यांच्या परंपरेने अलंकृत असलेले आम्ही सगळेच वारकरी पाईक आज जर हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या दिमाखात आरंभित करत असू तर आपल्यासारखं मोठं भाग्य कुणाचं नाही. आपण मोठी भाग्यवान मंडळी आहोत. आम्ही तर भाग्यवंत आहोतच, ते तर आम्ही नावानेच आहोत, परंतु नावाचं असलेलं भाग्य आज उदयाला आलं असं म्हणायला काही हरकत नाही. हरिभक्तीपरायण आदरणीय धनाजी महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेला आणि आपल्या सगळ्या ह्या तीनही परिसराच्या समस्त वारकरी भाविकांच्या सहकार्याने संपन्न होत असलेला आणि आरंभित झालेला आपला हा आजचा उत्सव आहे. सकाळी सकाळी हरिभक्तीपरायण आदरणीय गोविंद महाराज आणि हरिभक्तीपरायण आदरणीय हरेश महाराज यांच्या आधिपत्याखाली हरिभक्तीपरायण आदरणीय रामदास बाबांच्या पवित्र उपस्थितीने ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा पारायण सोहळा सुरू झाला आणि पारायणाच्या पहिल्याच दिवसाला जवळजवळ 3000 वाचक मंडळी जर आपल्याला उपस्थित होत असतील हॅलो तर याच्यापेक्षा असं मोठं भाग्य नाही. मध्ये बोलू नका, श्रोत्यांना सूचना आहे महाराज, टाळ्या वाजवू नका, टाळ्या वाजवू द्या. माझं मत आहे वाजू द्या. योग्य त्या कार्याचा गौरव झालाच पाहिजे. टाळी कुठल्या मंडपात वाजते हे महत्त्वाचं आहे, टाळी कोणत्या मंडपात वाजते हे महत्त्वाचं आहे. आणि ही सगळीच मंडळी अतिशय पवित्र अंतःकरणाने आणि उत्स्फूर्त अंतःकरणाने श्रद्धायुक्त भावनेने आपल्या परंपरेचा गौरव व्हावा म्हणून केलेला तो अभिनंदन गौरव म्हणून टाळी. म्हणून मी आपली क्षमा मागेन पाहिजे तर, परंतु कोणत्या मंडपात टाळी वाजते हे फार महत्त्वाचं आहे. आपण विठ्ठल विठ्ठलला जेव्हा आपण टाळी वाजवतो की नाही, हे पण टाळी म्हणजे कुठल्या विनोदाकरता नाहीत, कुठल्याही विनोदाकरता वाजवलेल्या ह्या टाळ्या मुळातच नाही आहेत. फक्त एवढंच की थोड्या थोड्या अंतरानं वाजवा, असं प्रत्येक वाक्याला पण वाजवू नका. अगदी वाजवलीच पाहिजे असं पण काही नाही. फारच कधीतरी एखादं असं चांगलंच वाक्य गेलं तर मग तेव्हाच वाजवा, कारण जवळजवळ माझे प्रत्येक वाक्य टाळीचे असणार, हे आपणच बोललेलं बरं आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी तेवढा प्रपंच करू नका, परंतु जेवढी टाळी तुम्ही माझ्या वाक्याला वाजवताना त्याच्यापेक्षा जास्त भजनात वाजवली तर मला आवडेल. विठ्ठला 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 अतिशय परिश्रमानं अतिशय अनमोल योगदानानं आरंभित झालेला हा उत्सव आहे. जवळजवळ 8-10 महिन्याचे परिश्रम या उत्सवाच्या मागे आहेत आणि लोकसमूहातून संपन्न होत असलेला हा उत्सव आहे हे ध्यानात घ्या. या उत्सवाला वारकरी संप्रदायाचा पाया आहे आणि वारकरी संप्रदायाच्या पायावर उभा असलेला हा जो अखंड हरिनाम उत्सव आपल्या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपण सगळीच जण अतिशय दैववान मंडळी आहोत की आपल्याला हा उत्सव याची देही याची डोळा अनुभवता येतो आहे. अगदी सगळ्या कार्यक्रमांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळेल. सकाळी 7 वाजल्यापासून जर तुम्ही या मंडपात बसलात तर रात्री 9:30 वाजेपर्यंत तुमची साधना अखंड अव्याहत सुरू राहील, याची सगळी व्यवस्था आहे. तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला कोणती साधना करायची आहे, तुम्हाला पारायण करायचं असेल पारायणाला बसा. कीर्तन ही जी सामूहिक उपासना आहे. कीर्तन हे केवळ प्रेझेंटेशन नाही आहे, कीर्तन ही भक्ती संप्रदायातली सामूहिक उपासना आहे आणि म्हणून त्या साधनेकरिता आपल्याला 2-2 वेळा दिलेल्या आहेत. सकाळचं कीर्तन आहे, संध्याकाळचं कीर्तन आहे. संतवीर बंडातात्या महाराज कराडकर यांच्या अध्यक्षतेखाली अधिपत्याखाली आणि त्यांच्याकडून शिकता येण्यासारख्या रोज आपल्याला नवीन पावल्या सकाळचं कीर्तन सत्र संपल्यानंतर पाहायला मिळणार. दुपारच्या वेळामध्ये श्रीमद भागवताची पवित्र कथा परमपूज्य आचार्य गाथामूर्ती चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या पवित्र मुखारविंदातून श्रवण करायला मिळणार. अत्यंत विचारवंतांच्या यादीमध्ये ज्यांची नावं आपण पाहतो त्या सगळ्या विचारवंतांची कीर्तन आहेत.
आणि संध्याकाळी आपल्या सगळ्या मंडळींची जर भजनं असतील तर हा सगळा जो सामूहिक उपासनेचा भाग आपल्याला दिवसभरात पाहायला मिळतो. हा जवळजवळ 9 दिवसांपर्यंत आपल्याला अनुभवता येणार आहे. आणि या प्रत्येक वेळेला तुमचं भजन झालं की लगेच भोजनाची व्यवस्था आहेच आहे. अहो, तुमची भजनाची व्यवस्था आहे, तुमची भोजनाची व्यवस्था आहे, तुमची राहण्याची व्यवस्था आहे, तुमची झोपण्याची व्यवस्था, म्हणजे मंडपातली नाही, झोपण्याची कीर्तनाच्या नंतरची, कीर्तनातली नाही, परंतु नंतरची ती पण व्यवस्था आहे. आपण सगळ्याच मंडळींनी या समस्त कार्यक्रमाचा लाभ घेण्याकरिता आजपासूनच आरंभ केलेला आहे. याकरिता समस्त या सगळ्या वारकऱ्यांच्या माध्यमातून आपले अभिनंदन, आपलं स्वागत करतो आणि कीर्तनाच्या सेवेला आरंभ करतो. विठ्ठला विठ्ठला सेवे प्रत्यर्थ निवडलेला अभंग संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा 3 चरणांचा, सगळ्यांच्या परिचयाचा, सगळ्यांच्या पाठांतरातला आणि ओळखीचा असा आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अंतःकरणीची तळमळ, पूर्णतेला गेल्यानंतरचा झालेला आनंद या अभंगातून व्यक्त केलेला आहे. आपल्या अंतःकरणामध्ये जी तळमळ होती, आपल्या अंतःकरणामध्ये जी आस्था होती, ती आज पूर्ण झाली आणि ती पूर्ण झाल्याच्यामुळे अंतःकरणाला झालेली जी प्रसन्नता आहे ती ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. सर्वसामान्य माणसाचा एक स्वभाव आहे, आपल्या मनाला काहीतरी एक इच्छा असते आणि ती इच्छा जेव्हा पूर्ण होते त्यावेळेला ती इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद माणूस बोलून दाखवत असतो. बहुता दिवसा माझं होती आस असं म्हणत असताना बऱ्याच दिवसापासून हे होतं मनात, आज पूर्ण झालं ना, मग त्याचा आनंद त्याला मनात साठवता येत नाही, तो लोकांना बोलून दाखवतो, 4 चौघांना बोलून दाखवतो. बऱ्याचशा दिवसांपर्यंत आम्ही साध्याच घरात राहत होतो, आज आमचा बंगला झाला, लोकांना आम्ही दाखवतो की नाही? हो नाही बोलत, चला जरा माना हलवा, जरा मला कळू द्या, आपण दाखवतो की नाही? मला सांगा, बंगला बांधल्यानंतर आम्ही पूजा घालतो, कशा करता? पूजा घालतो मोठी, कशा करता पूजा घातली आम्ही? एवढ्या करतात की बाबा सगळ्यांनी आमच्या घरी यावं आणि आमचा बंगला नुसता पाहावा नाही, तो बंगला पाहिल्यानंतर त्यांनी म्हणावं तुमच्यासारखा बंगला अख्ख्या जिल्ह्यात नाही, असं म्हणावं. याच्याकरिता तो बंगला आम्ही सगळ्यांना दाखवतो, सगळ्यांनी यावं, पाहावं, सगळ्यांनी आमचं कौतुक करावं, अशी जर आमची अपेक्षा असते. हे कशामुळे झालं? काही नाही, मनामध्ये भरपूर दिवसांची इच्छा होती, ती इच्छा आज पूर्णत्वाला गेली. पूर्णत्वाला इच्छा गेल्यानंतर त्याचा आनंद जसा आम्ही सगळ्यांना बोलून दाखवतो, तसे हे जे ज्ञानेश्वर महाराजांच्या पासून चालत आलेली सगळी जी भक्त मंडळी आहेत, मुक्त महात्मा मंडळी आहेत, त्यांच्याही अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याच्या संबंधाने काहीतरी इच्छा, काहीतरी आशा, काहीतरी तळमळ आहे. आणि ती तळमळ जेव्हा पूर्णत्वाला जाते तेव्हा ते त्यांची प्रसन्नता जगाच्या समोर व्यक्त करतात. विठ्ठला विठ्ठला आपल्या जीवनाला प्राप्त झालेली कृतार्थता, आपल्या जीवनाला प्राप्त झालेली संतृप्तता, आपल्या जीवनाला प्राप्त झालेली कृतकृत्यता ही संतांना पाहायला मिळते. तेव्हा ते त्याच्या संबंधाने धन्यतेचे उद्गार आपल्या समोर व्यक्त करत असतात, त्यातून त्यांची पूर्णता आपल्याला पाहायला मिळते. आम्हाला जे अपेक्षित होतं ते अपेक्षित गोष्ट आज झाली म्हणून त्यांच्या जीवनाला प्राप्त झालेली धन्यता असते. आम्हाला बहुमोल असा नरदेह प्राप्त झाला, पण नरदेह प्राप्त झाल्यानंतर जर आम्हाला भगवंताच्या भजनाची संधी प्राप्त होत असेल आणि जर ते भजन आम्ही करत असू तर आम्ही आमच्या जीवनाला धन्य मानतो. तुकोबाराय म्हटले की नाही, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य
आलो दास विठोबाचे झालो, ही तुकाराम महाराजांची कृतार्थता आहे. त्यांच्या जीवनाला प्राप्त झालेल्या कृतकृत्यतेच्या संबंधाने त्यांनी जीवनाला दिलेली धन्यता आहे ती या ठिकाणी बोलून दाखवतात. धन्य आम्ही जन्मा आलो, आम्ही धन्य झालो असं तुकोबाराय म्हणतात. ही तुकाराम महाराजांच्या अंतःकरणाची सुद्धा प्रसन्नताच आहे. तुकोबाराय ज्ञानोबाराय त्यांची भगवत संबंधाने असलेली अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर प्रसन्नता व्यक्त करतात. ज्ञानेश्वर महाराजांनीही या ठिकाणी त्यांची प्रसन्नता व्यक्त केली आहे. ज्ञानोबाराय म्हणतात आमच्या अंतःकरणाला अपेक्षा आहे. कसली अपेक्षा आहे? कधीतरी भगवान परमात्म्याचं दर्शन व्हावं, कधीतरी भगवान परमात्म्याला आम्हाला पाहता यावा, भगवान परमात्म्याचं सर्वांग सुंदर आणि मनमोहक असलेलं स्वरूप आमच्या डोळ्याच्या समोर प्रकट व्हावं ही ज्ञानेश्वर महाराजांची अपेक्षा आहे. आणि ते स्वरूप प्रकट होण्याकरिता एक साधनेचा हात ज्ञानोबारायांनी धरलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्ही एक साधना आरंभित केलेली आहे. कोणती साधना आहे? नामस्मरण रूपी साधना आहे की ज्याच्या आधारे आम्हाला असं वाटतं की भगवंत कधीतरी येईल आणि आम्हाला दर्शन देईल. भगवान परमात्म्यानं आम्हाला दर्शन द्यावं याच्याकरिता सुलभ असा उपाय नामस्मरणाव्यतिरिक्त दुसरा नाही. नामस्मरण हा अतिशय सुलभ उपाय भगवंताच्या प्राप्तीकरिता आहे. भगवंताला जवळ आणण्याकरिता नामस्मरण हे सोपं साधन. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, नलगती सायास जावे वनांतरा. हे मला महत्वाचं आहे. सुखे येतो घरा नारायण, तो येतो, त्याला आणावा लागत नाही, तो आपोआप येतो. त्याच्याकरिता नामसंकीर्तन साधन पण सोपे. म्हणजे नामसंकीर्तनासारखी अतिशय सुलभ साधन आहे की ज्या साधनेच्या माध्यमातून सुखे येतो घरा नारायण इथपर्यंत आपल्याला पोचता येतं. तो भगवान परमात्मा नामस्मरणाच्या आधारेच आपल्याकडे येतो. ज्ञानदेव म्हणे व्यासांच्या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. पांडव द्वारकेच्या राण्याच्या घरी असं म्हटले काय? नाही, द्वारकेचा राणा तो देव स्वतः येतो. काय आहे, इतरत्र वेळेला आम्ही अन्य साधना केल्या तर आपल्याला देवाकडे जावं लागतं. ध्यानात घ्या, बाकीच्या कर्म उपासना ज्ञान वैराग्य वगैरे या सगळ्या जर तुम्ही साधना केल्यात तर तुम्हाला देवाकडे जावं लागेल. पण जर तुम्ही नामसंकीर्तन केलं तर देवाला तुमच्याकडे यावं लागतं. हा फरक आहे. देवाला तुमच्याकडे यावं लागेल. भगवान परमात्म्याला तुमच्याकडे येण्याकरिता एकमेव उपाय म्हणजे भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे. आणि नामचिंतन हे साधन आम्ही अंगीकारलंय. ज्ञानोबाराय म्हणतात आम्ही नामसंकीर्तनाची साधना करतो जेणे माध्यमातून अंतःकरणाला अपेक्षा आहे भगवान परमात्म्याने यावं आणि आम्हाला दर्शन द्यावं. विठ्ठला विठ्ठला वास्तविक ज्ञानेश्वर महाराजांसारख्या कोणत्याही महात्म्याला अन्य कुठलीच साधना करण्याची आवश्यकता नाही आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी देवाला हाक मारली आणि देव येणार नाही असं होईल का? मला सांगा, होणार नाही. ज्ञानोबारायांनी हाक मारावी आणि भगवान परमात्म्याने लगेच यावं हे सिद्ध आहे. पण तरीही ज्ञानेश्वर महाराज आमच्या समोर नामचिंतन करतात. याचं कारण काय? याचं कारण असंच आहे, कारण तया ते कर्तव्य असे उरले लोका लागी. त्यांना स्वतः करता ते करायचं नाही आहे. ते कृतकृत्यतेला पोचलेले महात्मा आहेत. त्यांना काय याची आवश्यकता आहे? जो भगवान परमात्म्याच्या सगळ्यात साधनेने कृतकृत्य झालेला असतो त्याला कोणतीच साधनेची आवश्यकता नसते. त्याला काही करण्याची आवश्यकता नसते. पण तरी तो करतो, कारण त्याला माहिती असतं आज मी जे करणार आहे त्याचंच अनुकरण आपल्या मागून येणारी मंडळी करणार आहेत आणि तत्प्रित्यर्थ त्यांना ती सगळी सेवा, त्यांना सगळी साधना करावी लागते. ज्ञानोबारायांना विचारलं तुम्ही साधना केली? ज्ञानोबाराय म्हणतात हो. नामस्मरण? हो नामस्मरण. किती नामस्मरण केलं? अहो एक क्षणसुद्धा आम्ही बाजूला जात नाही. भगवान परमात्म्याचं नामचिंतन अंतःकरणामध्ये धरूनच आम्ही सदैव चाललेलो आहोत. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की नाही, धरोनी श्री हरी जपे सदा, धरोनी श्री हरी जपे सदा.
जपे सदा. त्याच्या पुढचं काय? ज्ञानदेवा मौन. या आठवत नाही ना लवकर. हरिपाठ आहे, हरिपाठ. मी गमतीनं सांगत असतो महाराज, मी गमतीनं सांगत असतो, बऱ्याचशा मंडळीचं असं मत आहे ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ म्हणजे सर्वसामान्याकरता, सर्वसामान्याकरता हरिपाठ. मी या मताशी सहमत नाही. हरिपाठ सर्वसामान्याकरता म्हणायचा कसा? हरिपाठातला गूढ अर्थ पाहिला तर सामान्य नाही हे निश्चित. एकनाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे हे काय सामान्य आहे काय? हे काय सामान्य नाही. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार हे काय सामान्य आहे? सामान्य नाही. हे सामान्यासाठी नाही, हे अर्थाच्या दृष्टीनं सोडा. पण मी गमतीनं सांगत असतो भाऊ, मी गमतीनं म्हणत असतो हरिपाठ सामान्याकरता नाही. का नाही? अहो ज्याला पुढचं बोलता येतं ना त्याला मागचं बोलता येत नाही, आणि ज्याला मागचं बोलता येतं त्याला पुढचं बोलता येत नाही, आणि ज्याला दोन्हीचं बोलता येतं त्याला माईकवर बोलता येत नाही. अडचण असते सगळी. हरिपाठ आहे, हरिपाठ हा काही सोपा नाही, सहजासहजी नाही. ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. धरोनीवर थांबायचं आहे. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा असा आपला जरी पाठ असला तरी अर्थाच्या दृष्टीनं ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा म्हणजे अर्थ लागण्याकरिता कुठं थांबावं हे कळलं पाहिजे. नाही, कुठं थांबावं हे कळलं की सगळे अर्थ लागतात. फक्त माणसाला कळलं पाहिजे आपण थांबावं कुठं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्ही साधना करतो अंतःकरणामध्ये परमात्म्याचं नाम धरून सदैव भगवान परमात्म्याची साधना आम्ही केली. अपेक्षा काय? एकच की त्या नामस्मरणाने प्रसन्न होऊन भगवान परमात्म्यानं आम्हाला दर्शन द्यावं ही आमच्या अंतःकरणीची आस होती. आणि आज काय ते भाग्य उदयाला आले. ज्ञानोबराय म्हणतात ज्याचं आत्तापर्यंत आम्ही चिंतन करत होतो, ज्याचं आत्तापर्यंत आम्ही नामस्मरण करत होतो, ते नामस्मरण करता करता भगवान परमात्मा आमच्या समोर प्रकट झाला आणि त्या प्रकट झाल्याचा आनंद ज्ञानोबरायांनी व्यक्त केला. अभंगाचं पहिलं. सोनियाचा दिवस आधी अमृते पहाला, 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 नाम आठविदाय रूपे प्रगट पैझाला, नाम आठविदाय रूपे प्रगट पैझाला, गोपाला रे तुझे ध्यान लागो मला, गोपाला रे तुझे ध्यान लागो मला, नाम रूपे प्रगट पैझाला, नाटविता रूपे प्रगट पैझाला, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मला, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मला. सोनियाचा दिवसाचे अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. सोनियाचा दिवस, आजचा दिवस हा सोन्यासारखा दिवस आहे. आजचा दिवस हा अमृतासारखा दिवस आहे असं ज्ञानोबराय म्हणतात. आता सोन्यासारखा आणि अमृतासारखा म्हणायला लागले म्हणजे तिथं तुम्ही वास्तविक सोनं किंवा वास्तविक अमृत पाहू नये. या फक्त दिलेल्या उपमा आहेत, त्या दिवसाकरिता दिलेल्या त्या फक्त उपमा आहेत. आम्हाला तो दिवस सोन्यासारखा दिसायला लागला. सोन्यासारखा तो मौल्यवान आहे आणि अमृतासारखा तो मधुर आहे असा त्या दिवसाचं
दिवसाचं वर्णन ज्ञानोबा यांना करायचं आहे. आमच्या दृष्टीनं हा दिवस फार महत्त्वाचा. सोनियाचा दिवस आजी, सोनियाचा दिवस काल नाही आणि सोनियाचा दिवस उद्याही नाही. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला. आजचा दिवस आमच्याकरता सोन्याचा आहे. जसा ज्ञानेश्वर महाराजांच्याकरिता आजचा दिवस सोन्याचा, तसा आमच्याकरता पण आजचा दिवस सोन्याचा आहे. का सोन्याचा दिवस आहे? एवढी चांगली आमची सुरुवात होते म्हटल्यानंतर सोन्याचा नाही म्हणायचा काय? सोन्याचा असलेला आमचा दिवस आहे, सोन्यासारखा दिवस आहे. का बरं दिवस आहे? ज्ञानेश्वर महाराज त्याचं कारण सांगतात. ज्ञानेश्वर महाराजांनी जी धन्यता दिलेली आहे ती केवळ त्या दिवसाला धन्यता दिली नाही आहे. नुसत्याच दिवसाला ज्ञानेश्वर महाराजांना धन्यता द्यायची असती तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या जीवनातल्या सगळ्या दिवसाला धन्यता दिली असती. पण ज्ञानोबाराय फक्त त्याच दिवसाला धन्यता देतात. कोणत्या? ज्या दिवशी नाम आठविता रूपी प्रगटपय झाला तोच दिवस धन्य, बाकीचा नाही. बाकीच्या कुठल्या दिवसाला ज्ञानोबारायांनी धन्यता दिली नाही. कारण मुळात दिवस हा धन्यता देण्याच्या योग्यतेचा नसतो. ऐका, जर आपण जड आणि चैतन्याचा विचार करायचा झाला तर दिवस हा जड आहे. दिवस म्हणजे काळ, काळ म्हणजे दिन, हा जड आहे, जडत्व आहे. आणि ज्याच्याकडे जडत्व असतं त्याच्याकडे धन्यता देता येत नाही. जडाला कसला आलंय धन्यता मला सांगावं? दगड आहे, दगड. त्या दगडाला काय धन्यता वाटते का? काही त्याला काहीच वाटत नसतं. मुळात त्याला काहीच वाटत नाही. ज्याला काहीच वाटत नाही असा थोडासा उलटा अर्थ करता येईल. त्याला काहीच वाटत, दगडच आहे की नाही, त्या दगडाला काही वाटत नाही. का? ते जड आहे. त्याला कुठलीच भावना नसते, कोणतीही भावना नसते. त्याला प्रसन्न पण वाटत नाही, काही नाही, काही नाही. दगड पाषाणवत असा तो जो दगड आहे की नाही, मग त्या दगडाला जसं काहीच वाटत नाही कारण ते जड आहे. त्याप्रमाणे दिवस हा पण जडच आहे. त्यामुळे दिवसाला तुम्हाला धन्यता देता येणार नाही, दिवसाकडे प्रसन्नता लावता येणार नाही. मग ज्ञानोबाराय तुकोबाराय जी प्रसन्नता लावतात, धन्यता लावतात ती कशाकडे? दिवसाकडे नाही, त्या दिवसाला घडलेली जी घटना आहे त्या घटनेकडे लावलेली ती धन्यता आहे. काय घटना घडली? नाम आठविता रूपी प्रगटपय झाला, ही घटना घडली. अंतःकरणामध्ये परमात्म्याचं नाम आठविता, आठवण, आठवण म्हणजे स्मरण, अर्थात नामस्मरण करता 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 रूपी प्रगटपय झाला. हे त्याचं फळ आहे. दिवसाला धन्यता नसते. ऐका, त्या दिवसाला घडलेली जी घटना असते त्या घटनेमुळे आम्ही ठरवत असतो आजचा दिवस चांगला मानायचा की मानायचा नाही. नाहीतर तसे भरपूर भरपूर काही असतं की नाही आपल्यामध्ये? मला सांगा, एखादा दिवस चांगला धन्यतेचा असतो पण किंवा नसतो पण ते आमचं ठरतं कशावर? त्या दिवसामध्ये जी क्रिया घडते त्या क्रियेवर अवलंबून असतं. मला सांगा, आपल्या सगळ्यांच्या घरी दिनदर्शिका आहे की नाही? काल निर्णय आहे की नाही? काल निर्णय आपल्या सगळ्यांच्या घरी आहे. तुम्ही जाऊन पहा, त्या प्रत्येक दिवसाचा एक काहीतरी दिनविशेष दिलेला असतो आणि त्या प्रत्येक दिवसाचा एक शुभ मुहूर्त दिलेला असतो. काय त्या दिवशी मुहूर्त आहे किंवा मुहूर्त नाही हे सगळं त्या तारखेला लिहिलेलं असतं, बरोबर? काही वेळेला असं होतं. ऐका, मला सांगा, जर समजा एखादा दिवस आहे, चांगला दिवस आहे, शुभ मुहूर्ताचा दिवस आहे असं त्या कॅलेंडरमध्ये लिहिलं आहे. ऐका, हां, शुभ मुहूर्ताचा दिवस आहे असं त्या कॅलेंडरमध्ये लिहिलं आहे आणि सगळं जग त्या दिवसाला आनंद व्यक्त करतं आहे कारण तो दिवस शुभ मुहूर्ताचा दिवस आहे. उदाहरणार्थ गुढीपाडवा माना, अक्षय तृतीया माना, हे सगळे दिवस मुहूर्ताचे दिवस आहेत. वेगळे मुहूर्त पाहायची गरज नसते. सगळं जग आनंद व्यक्त करत आहे. सगळ्या जगाला तो दिवस आनंदाचा आहे. पण त्याच दिवसाला जर आमच्या घरात एखादी दुःखद घटना घडत असेल तर आम्हाला तो दिवस आनंदाचा वाटेल का? मला सांगा, वाटेल का? माना हलवा जरा. बस नाही वाटणार की नाही? आम्हाला नाही, आमच्यासाठी नाही आनंदाचा. का? अरे लोकांसाठी आनंदाचा असेल पण आमच्या जीवनामध्ये आजच्या दिवसाला जर एखादी वाईट घटना घडत असेल, एखादा अपघात घडत असेल तर आमच्या दृष्टीनं मात्र तो दिवस काळा दिवस ठरला, चांगला दिवस ठरला नाही. म्हणजे दिनदर्शिकेत दिलाय म्हणून चांगला असेलच असं सांगता येत नाही. घटना काय घडते ते महत्त्वाचं. मी याची उलट घटना पण तुम्हाला सांगतो. मला सांगा, आत्ताच 15 दिवसापूर्वी मकर संक्रांत येऊन गेली की नाही? संक्रांतीचा दुसरा दिवस कुठला असतो? किंक्रांत, बरोबर. आता हा शुभ मुहूर्त असतो की नसतो सांगा? काय म्हणता? आत्ताही आपल्या घरातली लोक आपल्याला किंक्रांतीला उद्घाटन करून देतात का एखाद्या दुकानाचं? नाही करू देत. म्हणतात नाही किंक्रांतीला असं काही शुभ काम वगैरे करू नये. आम्हाला तर बरीच माणसं असं सांगतात, या दिवशी कीर्तन पण घेऊ नका.
म्हणजे कीर्तनासाठी नाही, प्रवासासाठी. कीर्तन करू नका असं नाही, पण कीर्तनाच्या निमित्ताने प्रवास होतो ना, तो प्रवास नाही झाला पाहिजे म्हणून कीर्तन पण घेऊ नका, लांबचे प्रवास करू नका. किंक्रांतीचा दिवस चांगला नाही वगैरे वगैरे. आपल्या दृष्टीनं किंक्रांतीचा दिवस चांगला नाही, मान्य आहे. पण तुम्ही असं समजा, या मंडपात बसलेल्यापैकी कुणाला तरी किंक्रांतीच्या दिवशी 5 कोटीची लॉटरी लागलीच, असं फक्त समजा. असं काही लागत नसतंय. पण जर समजा 5 कोटीची लॉटरी लागलीच, तर मिळालेले पैसे तुम्ही घ्याल की सोडून द्याल? किंक्रांत आहे, किंक्रांत आहे, वाईट मुहूर्त आहे, चांगला शुभ मुहूर्त नाही. घ्याल की सोडून द्याल? अहो घेऊ ना, कोण 5 कोटी काय सोडणार आहे का आम्ही? कुठला का मुहूर्त असो नसो आम्हाला काय घेणं देणं. लोकांच्यासाठी ती किंक्रांत असेल, पण आम्हाला 5 कोटीची लॉटरी लागत असेल तर आमच्यासाठी मात्र तो शुभ दिवस आहे. याचा अर्थ दिवस चांगला की वाईट हे दिवसावर अवलंबून नाही, त्या दिवसाला घडणाऱ्या घटनेवर असेल. तर ज्ञानेश्वर महाराज जे या ठिकाणी सोन्याचा आणि अमृतासारखा दिवस म्हणतात, ते दिवसाकरता नाही, त्या दिवसाला घडलेली जी घटना आहे की नामस्मरणाच्या प्रित्यर्थ भगवान परमात्मा समोर उभा राहतो, हीच ज्ञानेश्वर महाराजांकरता धन्यतेची गोष्ट आहे. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही पहा ना, परमात्म्याचं नामस्मरण करता करता तो समोर उभा राहतो. नामस्मरणाचे असलेले काय काय फळ आहेत हे पाहण्याकरिता हरिपाठ नावाचा एक ग्रंथ पुरेसा आहे. काही वेगळी प्रमाणं देण्याची आवश्यकता नाही. हरिपाठात पुष्कळ आपल्याला त्याचा ओहापोह केलेला आहे की नामस्मरणाचं फळ आपल्याला काय मिळेल, कुणाला मिळेल, कधी मिळेल, किती मिळेल, कसं मिळेल, सगळा ओहापोह हरिपाठामध्ये आहे. सगळं आपल्याला पाहायला मिळतं. हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील दयासी क्षण मात्रे. हरि उच्चारणी मंत्रपय अगाध पळे भूत बाधा भेणे तेथे. एकानं प्रश्न केला, भगवान परमात्म्याच्या नामाचा उच्चार करणं आणि भूत पळून जाणं याचा काय संबंध आहे म्हटलं? असं काय होतं? काय आहे? अर्थात प्रश्न करणाऱ्याच्या प्रश्नाला बऱ्याचशा वेळेला विरोध होतो, पण तो विरोध करण्यापेक्षा त्याच्या मागचं मर्म आपण समजून घ्यावं. कधी समजून घ्यावा, आपला अभ्यास होईल कदाचित चांगला. त्यानं प्रश्न केला की भूत पळून जातात कसं काय बरं होईल? नामचिंतन आपण करायचं तर मग ती भूत का बरं पळून जातात असा प्रश्न केला. त्याला दिलेलं उत्तर फार चांगलं आहे. महाराज इकडं वर या ना, महाराज इकडं वर या. त्याला सांगितलं की बाबा भूत पळून जातात हे कसं काय? नामचिंतन केलं, राम 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 असं म्हणायला लागलो की सगळी भीती निघून जाते, सगळी भूतं पळतात. असं आम्ही ऐकून आहोत की नाही? एखादा अपघात होत असताना दिसला किंवा मग अपघात झाल्यानंतर रस्त्यानं चालता चालता एखाद्याचा अपघात झालेला असेल तर त्याच्याकडे बघितल्यानंतर पण लगेच आपण म्हणतो की नाही रामकृष्ण हरी राम राम असं म्हणतो. भीती वाटते आपल्याला. मला अजूनही आठवत आहे, लहानपणी नुसते ढग गडगडायला लागले ना की आमची आजी आम्हाला सांगायची राम बोल, राम बोल. म्हणजे ढग गडगडायला लागल्यावर राम बोल. का बरं? राम म्हटल्यानंतर भीती राहत नाही म्हणून म्हणे तू राम बोल. मग राम राम असं म्हणणं आणि भूत पळून जाणं काय संबंध आहे याचा? म्हणे त्याचं विवरण फार चांगलं केलं विचारवंतांनी. त्यांनी सांगितलं याची सोपी याच्यामधली सोडवणूक अशी आहे. काय होतं म्हणे, माणसाच्या समोर जर भूत आलं तर माणूस भूताला घाबरतं. बरोबर ना? एवढं कन्फ्यूज का आहात तुम्ही? मी फार सोपं बोललोय. माणसाच्या समोर जर भूत आलं तर माणूस भूताला घाबरतं, पण ते माणूस जर तो रामकृष्ण हरी म्हणत असेल तर भूत त्याला घाबरतं. का झालं असं? याच्या मागचं कारण काय? म्हटलं याच्या मागचं कारण एवढंच आहे, तुम्ही जेव्हा देवाचं भजन करता तेव्हा ते भजन केल्यानंतरचा परिणाम काय मला सांगा. परिणाम काय? तुकाराम महाराजांनी आम्हाला सोपा परिणाम सांगितलाय. राम म्हणता रामची होईजे, राम म्हणता रामची होईजे. म्हणजे तुम्ही राम म्हणायला लागलात की तुम्ही राम व्हाल. राम म्हणायला लागलात की तुम्ही राम होता. आणि राम राम म्हणायला लागल्यानंतर तेव्हा जेव्हा तुमच्यामध्ये रामरूप दिसायला लागतं ना, तेव्हा ते भूत रामाला घाबरतं आणि पळून जातं, तुम्हाला बघून नाही.
ऐका, रामाला बघतं तुमच्यामध्ये निर्माण झालेली जी राम प्रतिमा आहे, भगवत प्रतिमा आहे, त्याला पाहिल्यानंतर भूत निघून जातात. म्हणून पळे भूत बाधा भिणेत येते. हे भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाचा परिणाम पुष्कळ आहेत. असे भरपूर परिणाम. त्यातला एक परिणाम असा आहे की परमात्म्याचं नामचिंतन केलं की भगवान परमात्मा समोर उभा राहतो. आम्हाला भरपूर प्रमाणं पाहता येतात, पुराणातले दृष्टांत पाहता येतात. प्रभू रामचंद्र समोर यावे म्हणून शबरीनं काय केलं? काहीच केलं नाही. फक्त रामनामाचा उच्चार केला, बहुत कालापर्यंत प्रतीक्षा केली आणि त्या प्रतीक्षेच्या नंतर प्रभुराम येतात आणि शबरीला दर्शन देतात. अहो, प्रभू रामचंद्र येतात आणि शबरीला दर्शन देतात. प्रभू रामचंद्रांकरता शबरी माता अनेक वर्ष थांबते आणि मग त्या प्रतीक्षेनंतर प्रभू रामचंद्र येऊन दर्शन देतात. एखादा म्हणत असेल आमचा याच्यावर विश्वास नाही, पण आता आम्हाला पण विश्वास ठेवायला हरकत नाही, कारण आम्ही जवळजवळ 500 वर्षापासून रामनामाचं भजन करत होतो. ते आले की नाही? ते आले. याचा अर्थ आहे की भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं की तो येतो दर्शन देतो. अनेक वेळा नामचिंतन केल्यावर दर्शन देईल नाही देईल मान्य आहे, मला माहिती नाही. पण अगदी तुम्ही क्षणभर जरी त्या परमात्म्याचं नामचिंतन केलं तरी चालेल. फार काळ नाही दिला तरी हरकत नाही. मोठके निमिषभरी देतो जाय ज्ञानोबराय म्हणतात. थोडंसं दिलं तरी चालेल ना. तो अल्पसंतुष्ट आहे, थोडक्यानं संतुष्ट होईल. एकदा रामकृष्ण हरी म्हटलात पुष्कळ आहे. दृष्टांत सांगतो, भजन करायचं आपल्याला. काय झालं, एक माणूस आहे, हरिभक्त आहे, भजनाची त्याला आवड आहे, रोज सगळीकडे भजनाला वगैरे जायचा. पण सगळ्यांमध्ये मिळून मिसळून भजनाचा वगैरे आनंद घेत असताना त्याच्या अंतःकरणाला एक दुःख होतं. त्याला एक गोष्ट वाईट वाटत होती. काय? मी घरातला लहाना, मी हरिभजन करतो, भक्ती करतो, सप्त्याला फिरतो, पण माझ्यापेक्षा असलेला माझा जो मोठा भाऊ आहे तो मात्र कधीच भजन करत नाही. याचं त्याला फार वाईट वाटायचं. मी लहान असून मी भजन करतो, मोठा भजन करत नाही, कुठं सप्त्याला येत नाही, कुठं भजनाला येत नाही. बरं, भजनाला येत नाही तो नाही, भजन कानावर पण पडणार नाही याची व्यवस्था करून बसतो. इथपर्यंत भजन ऐकायला आलं की दरवाजे वगैरे सगळे बंद करतो. आता कसं व्हायचं? यानं कधीतरी भजन करावं अशी त्याची इच्छा. बऱ्याच दिवस विचार केला. एकदा म्हणायला लागला की बाबा हा कुठंतरी सप्त्याला येईल आणि भजन करेल असं आपल्याला काही वाटत नाही. काय करावं? आपण एक काम करू, आपण सगळ्या आपल्या वारकऱ्यांना आपल्याच घरी बोलवू, म्हणजे सगळे भजन करतील, हरिपाठ करतील, भोजन करतील आणि ते हरिपाठ भजन करत असताना ते भजन त्याच्या कानी पडेल. तेवढं झालं तरी पुष्कळ. तेवढं भजन ऐकून तरी आला तर आला भजनाला. सगळ्यांना बोलवलं. आमच्या घरी अमुक अमुक तारखेला संध्याकाळी हरिपाठ, नंतर रामकृष्ण हरीचं भजन आणि नंतर भोजन याची व्यवस्था केलेली आहे. आपण सगळ्यांनी या, तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण. बरं, वारकरी होता, सगळ्यांकडे जाणारा होता आणि म्हणून सगळ्यांकडे जाणारा असल्या कारणानं सगळेजण याच्या घरी आले. कारण आपण सगळ्यांकडे गेलो नाही तर लोक पण आपल्याकडे येत नाहीत. असंच आहे आता. आज आम्ही तुमच्याकडे येतो, उद्या तुम्ही आमच्याकडे या, असंच चाललेलं आहे की नाही? म्हटलं मग आम्ही सगळ्यांकडे जातो की नाही? मग तो त्याच्या घरी सगळे वारकरी आले. मस्त संध्याकाळी 6 ते 7 भजन केलं. 7 ते 7:30 पावणे 8पर्यंत रामकृष्ण हरीचं भजन केलं, हरिपाठ झाला, नंतर भोजन वगैरे झालं. सगळेजण आलेले खुश झाले. भजन केल्यानंतर बरं वाटलं. सगळे परत जायला निघाले. त्यांच्यामध्ये एक महात्मा आहे. महात्मा त्यांच्या घरी आला होता. तो महात्मा या यजमानाला म्हणजे त्या लहान भावाकडे गेला, त्याला नमस्कार केला. चांगलं झालं, हरिपाठ चांगलं झालं, रामकृष्ण हरीचं भजन चांगलं झालं, आता येतो आम्ही. येतो म्हटल्याने निघाले. पण आता महात्म्याची नजर, त्या महात्म्याने याच्याकडं पाहिलं आणि याला विचारलं, तुला बरं वाटलं नाही का? आम्ही घरी आल्याचा तुला आनंद नाही झाला का? तुला प्रसन्नता नाही झाली का आम्ही घरी आल्याचा? तो म्हटलं नाही महाराज, असं काही नाही, मला बरं वाटलं, फार चांगलं झालं तुम्ही घरी आलात. तो म्हटलं नाही, आम्ही आल्याचा आनंद तुला झाला असेल पण तुझ्या चेहऱ्यावर दिसत नाही म्हणे. तुझ्या चेहऱ्यावर अशी नाराजी दिसते आणि हरिभक्ताचा चेहरा असा नाराज नसला पाहिजे. हरिभक्त नेहमी टवटवीत असला पाहिजे. ध्यानात घ्या, हरिभक्त कधीच नाराज दिसता कामा नये, कारण हरिभक्ताची भक्ती हीच हरिभक्ताच्या प्रसन्नतेला कारण असते. ती चेहऱ्यावर दिसलीच पाहिजे. आपल्या चेहऱ्यावर आपली हरिभक्ती दिसली पाहिजे. आपण टवटवीत असलो पाहिजे. आपल्याकडं पाहिल्यानंतर समोरच्याला असं वाटलं पाहिजे, हा माणूस मला रोज भेटावा, रोज भेटावा असं वाटलं पाहिजे. नाहीतर बऱ्याचशा वेळेला असं होतं, एखाद्याला बघितल्यानंतर असं वाटतं इथं भेटलात
वर भेटू नका असं वाटतं की नाही? असं वाटू नये. आपल्याला बघितल्यानंतर मला फार नेहमी बोलावं असं वाटतं. कीर्तनामध्ये आता तुम्ही कसे छान समोर सगळे श्रोते बसलेले आहात आणि सगळे हसतमुख आहात. स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर आहे. स्मित हास्य मराठीत त्याला स्माईल म्हणतात. हां, अशी जी तुमच्या चेहऱ्यावर आता ती जे स्माईल आहे, ते जे स्मित हास्य आहे ना, ते कमीत कमी समोरच्या श्रोत्यांच्या तरी मुख्यावर असलं पाहिजे. समोरच्या तरी टाळकरी सगळे आनंदित असले पाहिजेत, गाणारे असे मस्त प्रफुल्लित असले पाहिजेत, वाजवणारे प्रफुल्लित असले पाहिजेत, जेणेकरून कीर्तन करायला असं वाटावं आपण 2 वाजेपर्यंत कीर्तन करावं. तुम्ही घाबरू नका, नाहीतर याच्यानं हसणं बंद कराल. असं काही करू नका, परंतु असं प्रफुल्लित राहिलं पाहिजे. हरिभक्त टवटवीत असतो. महात्म्यानं विचारलं, का रे बाबा, तुझ्या चेहऱ्यावर का बरं अशी नाराजी दिसते? काही दुःख आहे का? तो म्हटलं, काय सांगू महाराज तुम्हाला, एकच फक्त दुःख आहे. काय दुःख आहे? माझा मोठा भाऊ अजिबात भजन करत नाही, याचं मला फार दुःख आहे. त्यानं कधीतरी भजन करावी अशी माझी अपेक्षा होती, म्हणूनच हा सगळा खटाटोप मी केला आहे. हे भजन वगैरे कशासाठी ठेवलं, हरिपाठ कशाला ठेवला, तुम्हा सगळ्यांना जेवायला कशाला बोलवलं, फक्त तो नामस्मरण करील या अपेक्षेने बोलवलं होतं. तो म्हटलं, मग आलाच नाही म्हणे. तो आला नाही. कुठं येतो? काही नाही, बसला असेल वरच्या मजल्यावर. काय करतो काय माहिती, भजन सुरू झालं की दारा खिडक्या बंद करा असं करतो म्हणे. तो सगळं त्यानं बंद करून बसला असेल तो. महात्मा म्हटलं, एक काम करू, चल. कुठं? त्याला भेटायला जाऊ आपण. तो म्हटला, नका महाराज, राहू द्या, त्याला आपण न भेटलेलं बरं. तो म्हटला, नाही नाही, असं कसं, त्याला भेटलोच पाहिजे आपण. उलट भजन करणाऱ्याला भेटण्यापेक्षा भजन न करणाऱ्याला आधी भेटलं पाहिजे आणि त्याला भजनाला लावलं पाहिजे. चल म्हणे, आपण त्याला भेटू. तो म्हटला, नाही महाराज, नका, उगाच तो काही चांगलं बोलणार नाही हो, त्याचं तोंड पण फटकळ आहे, उगाच काही बोलला तर कशाला. तो म्हटलं, राहू दे ना, बोलला तर बोलला. तो म्हटला, नाही नाही, पण उगाच तुम्हाला वाईट साईड काय बोलला, नावं ठेवली तुम्हाला तर. तो महात्मा म्हटला, ठेवली तर ठेवली, तशा आपल्याला नावं ठेवायला काही कमी आहेत? भरपूर आहेत म्हणे, त्यात जर एक वाढला तर काय बिघडलं, काही हरकत नाही, नावं ठेवली. अहो, कदाचित तो तुम्हाला शिव्या देईल. तो म्हटलं, देऊ दे शिव्या, पण त्याला आधी आपण जाऊन भेटायचं. ठरलं. दोघे पण वर गेले, दरवाजा ठोठवला. भाऊ म्हटला, उघड दरवाजा, मी आलोय. तो म्हटलं, तू कोण? भाऊ आहे. कशाला? काम आहे तुझ्याकडं, नंतर ये म्हणे. नाही नाही, असं नको करू, आपल्या घरी जे सगळे महाराज आले होते ना, त्यातल्या एका महाराजाला तुला भेटायचं आहे, जरा दरवाजा उघड बरं. कसा तरी प्रयत्न करून त्यानं दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर हे महात्मा जेव्हा त्याला समोर दिसले, समोर दिसल्याबरोबर तो पटकन म्हणायला लागला, माझ्या भावानं जे दिलं होतं ते फुकटचं गिळलं ना, आता निघा म्हणे. तो म्हटला, महाराज सांगितलं होतं ना, तो चांगलं बोलणार नाही. हो दे म्हणे, हरकत नाही, तू शांत राहा, मी बोलतो म्हणे. हो म्हणे, तुझ्याच भावानं दिलं होतं, फुकटचंच खाल्लेलं आहे, पण भजन करून खाल्लंय म्हटले. फार गोड प्रसाद होता, आम्हाला फार बरं वाटलं आणि जाणारच आहे आता घरीच जायला निघालो होतो, पण तुझ्याकडे एक काम आहे म्हणून आलो. तर म्हटलं, कोणाकडं? तुझ्याकडे. माझ्याकडं? हो, तुमच्याकडं काम आहे. काय काम आहे? एक फक्त इच्छा आहे, तेवढी पूर्ण कर, मी घरी जातो. काय इच्छा आहे? एकदा फक्त रामकृष्ण हरी म्हण, मी लगेच घरी जातो. तो म्हणायला लागला, बघा महाराज, त्या भानगडीत तुम्ही काही पडू नका, मला काय ते जमणार नाही, तुम्ही आपले निघा. तो म्हटला, नाही नाही, असं नाही, मी जाणार नाही, एकदा रामकृष्ण हरी म्हण, मी लगेच जातो. तो म्हटला, मला जमणार नाही. साधू महात्मा म्हटले, अरे एकदा रामकृष्ण हरी बोल. नाही, मला जमणार नाही. अरे एकदा रामकृष्ण हरी म्हण. तो म्हटला, मला म्हणता येणार नाही. साधू महात्मा पटकन म्हटले, अरे पण काय म्हणता येणार नाही? तो त्यांच्यापेक्षा हुशार. तो म्हटला, तुम्ही जे म्हणता ते मला म्हणता येणार नाही. तो काही केलं तरी रामकृष्ण हरी म्हणायला तयार नाही. तो म्हटला, तुम्ही जे म्हणता ते मला अजिबात म्हणता येणार नाही, व्हा पुढं, निघा तुम्ही, घरी निघा, मला काही जमणार नाही. म्हटलं, असं काय करतो, एकदा रामकृष्ण हरी म्हण. नाही नाही नाही, अजिबात म्हणणार नाही, अजिबात म्हणणार नाही. आता साधू महात्मा जरी असले, आता महात्मा म्हणून जरी दिसत असले तरी पण सुदृढ शरीराचे असतात की नाही. आमची जी परंपरा आहे, सद्गुरू श्री जोग महाराजांपासून आपण पाहिलं तर जोग महाराज जरी आपल्याला समोर साधू महात्मा दिसत असले तरी पूर्वायुष्याचे ते कोण आहेत? पैलवान आहेत की नाही. आता हे महात्मा पण पैलवान असल्याकारणानं त्यानं काय केलं, तो जो होता की नाही त्याला असं छातीला धरलं, खाली पाडलं, त्याच्या छाताडावर बसले आणि म्हणाले, म्हण रामकृष्ण हरी म्हण. तो विचार करायला, ही कुठली पद्धत आहे म्हणे, ही कुठली पद्धत रामकृष्ण हरी म्हणून घेण्याची म्हणे. तो म्हणाला, म्हण रामकृष्ण हरी. तो म्हटला, अजिबात म्हणणार नाही, तुम्ही काही करा, म्हणणार नाही.
साधू महात्मा म्हटले, त्याच्या कॉलरला पकडलं आणि महात्मा म्हणायला लागले, तू जर रामकृष्ण हरी म्हटलं नाही तर जीव घेईन तुझा. विचार करा, अवघड झालं म्हटलं. आता हे काय म्हणतायत ते सांगतायत ते म्हणावं लागेल, उगाच नाही म्हटलो तर आपला जीव जायचा म्हणे. हा म्हटला, जीव जाण्यापेक्षा एकदा काय ते बोलून घेतलेलं बरं म्हणून त्रासदान म्हणायला लागला. हा रामकृष्ण हरी, झालं तुमचं समाधान, निघा आता. बस बस, आता माझं काम संपलं, मी जातो. महात्मा निघून गेले. लहान भाऊ खाली गेला. हा त्याचं आयुष्य पुढं चालत राहिलं. करता 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 आयुष्य संपलं. संपल्यानंतर तो जो मोठा भाऊ होता तो वारला. मेल्यानंतर यमदूत त्याला घ्यायला आले आणि यमदूत घेऊन यमसदनाला निघून गेले. यमसदनाला ह्याला घेऊन गेल्यानंतर चित्रगुप्तानं याची सगळी फाईल उघडली आणि चित्रगुप्त म्हणायला लागला, वा 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 वा, काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. यानं अख्ख्या आयुष्यात फक्त वाईटच कर्म केलेले आहेत. कधीच कुठल्या सत्याला नाही, कधीच नामचिंतन नाही, काय नाही, काय नाही, सत्कर्म नाही, दानधर्म नाही, काही नाही, काहीच केलेलं नाही. सगळ्या नुसत्या लाल 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 शेरा आहेत. एक काम करा, त्याला बिंदास नरकात ढकला. यमदूत म्हणा, ठीक, याला धरलं आणि नरकात टाकणार. एवढ्याच चित्रगुप्त म्हणाला, थांबा, काय झालं? काही नाही, सगळे लाल लाल शेरा आहेत, पण शेवटच्या पानावर एक शेरा हिरवी दिसायला लागली. कसली सांगावं? वा वा वा, लक्षात आहे. एक हिरवी शेरा दिसली, ती फक्त रामकृष्ण हरीची. म्हणायला लागला, हा एकदा रामकृष्ण हरी म्हटलाय, नरकात टाकून चालणार नाही त्याला. मग काय करायचं? काय करायचं ते आम्हाला पण माहिती नाही म्हणे. का बरं? आम्हाला यातला निवाडा कुठं माहिती आहे? एक माळ जप केला, फळ माहिती आहे. 108 वेळा माळ जप केला, फळ माहिती आहे. एक पुरश्चरण केलं, फळ माहिती आहे. एकदा रामकृष्ण हरी म्हटलं, काय द्यायचं आम्हाला माहिती नाही. काय करायचं? यमराजाला विचारा. यमराजाला जाऊन विचारलं, अख्ख्या आयुष्यात वाईट कर्म केलेत, एक पण चांगलं कर्म केलं नाही, एकदा रामकृष्ण हरी म्हटलाय, कुठं पाठवायचं बोला. यमराजा म्हटले, सगळं माहिती आहे, पण एकदा रामकृष्ण हरीचं फळ मला माहिती नाही. कोणाला विचारायचं? ब्रह्मदेवाला विचारावं लागेल. मग चला ब्रह्मदेवाला विचारू आपण. मग यमदूत, यमराजा, चित्रगुप्त निघाले आणि हा जो आला होता ना खालून, कोण? एकदा रामकृष्ण हरी म्हटलेला, तेवढं त्याला लक्षात ठेवा. एकदा रामकृष्ण हरी म्हटलेला आला होता, तर त्याला म्हणायला लागले, चल बाबा ब्रह्मदेवाकडे जायचंय, चल. तो तिथं पण आयटीत म्हणायला लागला, मला गरज नाही, तुम्हाला गरज असेल तर मला घेऊन चला. मग यमराजा म्हटला, नाही इलाज आहे बाबा, सजवा पालखी, सजवा, त्याला पालखीत बसवा. पालखी सजवली. यमदूतांच्या खांद्यावर पालखी, पालखीत तो कोण? एकदा रामकृष्ण हरी म्हटलेला, पालखीत बसलेला तो. आणि निघाले हे सगळे ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला विचारलं, असं 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 झालंय बाबा. यमराजा सांगायला लागला, अशी केस याच्या आधी कधीच आली नव्हती, दिस इज द व्हेरी फर्स्ट टाइम. अगदी पहिल्यांदा, हे अगदी असं पहिल्यांदाच झालेलं आहे, काय करावं कळत नाही. ब्रह्मदेवाने सगळे थोडेसे वेद पुराण वगैरे पाहिले, त्याला काही जमलं नाही. त्यानं सांगितलं, यातला निवाडा आपल्याला जमणार नाही, यातला निवाडा एकच सांगू शकतो. कोण? ज्याच्याकडे संहाराचं खातं आहे, महादेवाला विचारा. मग चला महादेवाकडे. सगळेजण महादेवाकडे चालत चालत, आणि हा एकटा पालखीत. कोण? एकदा रामकृष्ण हरी म्हटलेला पालखीत बसून महादेवाकडे गेले. महादेवाला विचारलं, काय फळ द्यायचं? महादेव म्हटले, मला पण काही माहिती नाही बाबा. एकदा रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर काय द्यायचं असतं, काय करावं? एकच व्यक्ती निवाडा देऊ शकतं, भगवान श्री विष्णूला शरण जावं लागेल. सगळेजण विष्णू भगवान परमात्म्याकडे, महादेव, ब्रह्मदेव, यमराज, यमदूत, चित्रगुप्त आणि हा पालखीत बसलेला एकटा. एकदा रामकृष्ण हरी म्हटलेला सगळे विष्णू भगवंताकडे गेले आणि विष्णू भगवंताला म्हणायला लागले, देवा अहो ही अडचण आहे. काय अडचण आहे? काही नाही, मृत्यू लोकातून वर आणलंय त्याला, कधीच काही चांगलं कर्म केलं नाही म्हणून सगळ्या लाल शेरा आहेत. एकदा रामकृष्ण हरी म्हटलंय म्हणून हिरवी शेरा आहे. त्याला काय फळ द्यायचं एकदा रामकृष्ण हरीचं तेवढं फक्त सांगा. फळ सांगा म्हटल्यानंतर विष्णू भगवान हसायला लागले. विष्णू भगवान हसायला लागले. का बरं? विष्णू भगवंत म्हणायला लागले, अरे तुम्ही अजून फळ विचारता, अजून फळ विचारता. अरे तो एकटा पालखीत आहे, तो एकटा पालखीत आहे, अजून काय फळ विचारता? अरे तुम्ही सगळे पायी 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 चालत आलात आणि तो एकटा पालखीत बसून आलाय. आणि एकदा रामकृष्ण हरी म्हणून आल्यानंतर एकटा पालखीत बसून एकत्र ब्रह्म, विष्णू, महेश या स्त्रियांचं दर्शन घेतोय. अजून काय वेगळं फळ पाहिजे मला सांगा? काय वेगळं फळ पाहिजे? एकदा रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर जर त्रिदेवांचं एकत्र दर्शन होत असेल तर अखंड नामचिंतन केल्यानंतर प्रभू परमात्मा प्रकट होणार नाही का सांगा? विठ्ठला विठ्ठला.
नामचिंतनाला एवढं महत्त्व आहे. ते नामस्मरण आपण केलं की परमात्मा प्रकट होतो. आणि मला वाटतं की आत्ता पण आपल्यासमोर हा जो मंडप सजला आहे, हा जो मंडप सुशोभित झाला आहे आणि हा ज्या कार्यक्रमाचा आरंभ झाला आहे, याला कारणसुद्धा नामचिंतनच आहे. नामचिंतनच आहे. काही वेगळं कारण असेल मला माहिती नाही. परमपूज्य हरिभक्तिपरायण गुरुवर्य राऊत महाराजांची तारीख घेण्याकरिता आपण जेव्हा जातो तेव्हा राऊत बाबा आपल्याला एक अट घालतात. काय की आपण 1 कोटी मंत्र जप करावा, विठ्ठल विठ्ठल जप करावा आणि मग ते आपल्याकडे येतील. आपली पण सगळी मंडळी गेली तेव्हा त्यांनी बाबा हे ह्या सगळ्या वया आहेत, तुम्ही विठ्ठल विठ्ठल नामजप करा आणि या सगळ्या वया भरून मला आणून द्या. भरपूर वया आहेत. अर्ध्या वया नवी मुंबईत, अर्ध्या वया ठाण्यात, अर्ध्या वया रायगडमध्ये, अशा सगळीकडं दिल्या आणि सांगितलं की हे विठ्ठल 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 हे लिहा आणि लिहून घेऊन या. आणि जेव्हा ह्या वया दिल्या तेव्हा या वया जेव्हा परत घेण्याची वेळ आली ना, तेव्हा सगळ्यात अगोदर सगळ्यात पहिल्यांदा ज्या व्यक्तीनं आपल्याला ही विठ्ठल नाममंत्र जपाची वही आणून दिली ना, तिचं नाव आहे आयेशा बानो. एक मुस्लिम समाजाची असलेली व्यक्ती, विद्यार्थिनी आहे, मुस्लिम समाजाची असलेली विद्यार्थिनी आहे. पण तरीही ती विठ्ठल नामजपाची वही आधी पूर्ण करते आणि सप्ताह मंडळाकडे सुपूर्त करते. त्याच 1 कोटी नामजपाचा असलेला परिणाम म्हणजे हा अखंड सप्ताह आहे. विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्मा समोर उभा राहतो. तो काही समोरच येईल असं नाही. ही सुगळी शुद्धीत हे सप्ताह म्हणजे त्याचीच प्रतिमा आहे. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. हे भगवान परमात्म्याचं आपल्याला दर्शन आहे. आता पुढं काय? पुढं काही नाही म्हणे. ज्याचं दर्शन झालेलं आहे त्याच्या दर्शनाच्या नंतरची पायरी म्हणजे त्या सगुणाचं आम्हाला ध्यान लागावं, एवढीच देवाला प्रार्थना आहे. अभंगाचं दुसरं चरण. गोपाळ रे तुझे हात वर करा, हात सगळ्यांनी. वा वा वा, छान छान. विठोबा रखो माई, जय जय विठोबा रखो माई,
हरिनाथ भगवान, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरुनाथ भगवान की जय। ठोपार घुमाए, जय जय 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 ठोपार घुमाए। सोनियाचा दिवसाचे अमृते पाहाला, नाम आठविता रूपे प्रगट पै झाला। गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, अनुन विसंबे हरे जगत्रय जीवना। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाचं चिंतन करत ज्ञानेश्वर महाराजांनी नामस्मरणाचा परिणाम म्हणून परमात्मा आपल्या डोळ्यासमोर प्रकट झाला। प्रकट झालेल्या परमात्म्याला तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया। त्रिपुटी सारून आम्ही त्या परमात्म्याचं दर्शन घेतलं वगैरे वगैरे। आणि या सगळ्याच्यामुळे आजचा दिवस सोन्यासारखा, आजचा दिवस अमृतासारखा आम्हाला प्राप्त झाला, असं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अंतःकरणेची भावना व्यक्त केली। पुढं काय काही नाही म्हणे, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना। अशा त्या गोपाळाचा आता अंतःकरणाला आमच्या ध्यान लागावं, एवढीच एक अपेक्षा आहे। का ध्यान लागावं? कारण ध्यानामुळे तो भगवान परमात्मा कायम आपल्या डोळ्यासमोर उपस्थित होत असतो। आपल्याला पद्मपुराणानं काय सांगितलेलं आहे, यथा काष्ठे स्थितो वन्नीर मथनात एव दृश्यते, तथा सर्वगतो विष्णु ध्यानात एव प्रदृश्यते। यथा काष्ठे स्थितो वन्नीर, ज्याप्रमाणे लाकडामध्ये अग्नी हा असतोच, लाकडामध्ये अग्नी असतोच, पण घर्षण केल्यानंतर तो आपल्यासमोर दृश्य स्वरूपाला येतो, मथनात एव दृश्यते, तथा त्याप्रमाणे सर्वगतो स्थितो विष्णू, सगळीकडे विष्णू भगवान परमात्मा आहे, पण ध्यानात एव प्रदृश्यते, ध्यान केल्यानंतर तो आपल्या डोळ्यासमोर येतो। एवढ्या करता त्या भगवंताचं आम्हाला ध्यान लागावं। नंतर अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना, असं जर ध्यान लागलं तर आम्ही क्षणभर सुद्धा त्या भगवंताला विसरणार नाही। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या ज्या भगवंतानं आम्हाला दर्शन दिलं, तनु मनु शरण विनटलो तुझे पायी, त्यामुळे आम्ही त्या भगवान परमात्म्याला सर्वार्थानं सर्वांगानं शरण गेलेलो आहोत। आणि शरण जात असताना सर्वांगानं शरण जावं, म्हणजे तरी कसं शरण जावं, तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रीघ, असं जर ज्ञानोबराय म्हणत असतील तर तया अहम देवोनिया, वाचा देवोनया, चित्त देवोनिया आणि अंग देवोनिया शरण रीघ, या चारही गोष्टी देऊन भगवान परमात्म्याला शरण जाणं, म्हणजेच सर्व भावाने शरण जाणं। अशा पद्धतीची ती शरणागती ज्ञानेश्वर महाराज पत्करतात, स्वीकारतात। तनु मनु, तनानं म्हणजे शरीरानं, मनु म्हणजे मनानं, तना मनानं आणि ध्यानानं आम्ही त्या परमात्म्याकडे समर्पित झालो, त्याला आम्ही शरण गेलो। बाप रखुमा देवीवारा वाचोनी आणू नेणे काही, त्याच्यामुळे आता भगवंताच्या शिवाय दुसरा विषय आमच्या अंतःकरणाला स्फुरण पावत नाही। आम्ही त्याचंच सदैव चिंतन करत असतो। तत्कथनम तत्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम, योग वासिष्ठ आम्हाला सांगतं, केवळ त्याच भगवान परमात्म्याचं स्मरण, दुसरा असा कुठला बोध आम्ही घेत नाही। मस्चित्ता मदगत प्राणा बोधयंतः परस्परम, आम्ही परस्परात बोलत असताना सुद्धा भगवंतच बोलतो। याला कारण काय, सर्वत्वानं आम्ही समर्पित आहोत। भगवान परमात्म्याच्या सेवेकडे समर्पित होत असताना सर्वांगानं आपण समर्पित झालो पाहिजे। तनु मनु म्हणजे काया वाचा मनानं आपण परमात्म्याची सेवा करावी, असा त्याचा अर्थ आहे। तुम्ही कोणतं पारायण करायला घेतलं का, मग ज्ञानेश्वरीची काया वाचा मनानं आपण त्याची शरणागती स्वीकारून आपण त्याची पारायण सोहळा म्हणजे सेवा करत असताना ज्ञानेश्वरीची तना मनानं आपण सेवा करावी की नाही। मी अत्यंत आदरानं नेहमी सांगत असतो की कोविडचा काळ कुठल्या लोकांकरिता किती घातकी ठरला मला माहिती नाही, पण बऱ्याच वारकरी साधकांकरिता कोविडचा काळ म्हणजे साधनेचा पर्वकाळ ठरला। ज्यानं केला त्याच्याकरता बऱ्याच वारकऱ्यांनी गाथेचं पारायण केलं, बऱ्याच वारकऱ्यांनी भागवताचं पारायण केलं, हे त्यांच्याकरिता असलेली सुवर्ण संधी आम्ही पाहतो। मला नेहमी सांगावं असं वाटतं, मला सकाळी आपल्या इथं ज्यांनी पारायण केलं हरिभक्तीपारायण आदरणीय हरेश महाराजांचं जर आपण पाहाल तर हरेश महाराजांनी त्याच काळामध्ये घरोघरी गीता पोचवावी हा एक संकल्प केला आणि आजच्या मितीला जवळजवळ 1000 मंडळी त्यांच्याकडून श्रीमद भगवद्गीतेचं प्रशिक्षण घेत आहेत। ही आपल्याकरता अभिमानाची गोष्ट आहे। त्यांच्याकडून
मी अनेक वेळा बोलून दाखवतो ही गोष्ट, कारण ती सेवा आहे. त्याहीपेक्षा जास्त जर बोलायचं झालं तर कोविडच्या काळामध्ये आमच्या तीर्थरूप बाबांनी 3 वेळा ज्ञानेश्वरी हस्तलिखित केली. 3 वेळा ज्ञानेश्वरी हातानं लिहून काढली. आणि ज्ञानेश्वरी हातानं लिहिणं ही ज्ञानेश्वरीची काया, वाचा आणि मनानं केलेली सेवा आहे. तुम्ही ज्ञानेश्वरी पाहाल तर पाहत राहाल. अतिशय सुवाच्य अक्षरामध्ये, अगदी नयनरम्य अशा अक्षरामध्ये मला वाटतं दादांनी ज्ञानेश्वरी भाऊंनी पाहिलेली आहे. आणि ती ज्ञानेश्वरी जर आपण पाहाल तर त्या ज्ञानेश्वरीमध्ये आपला सगळा तो कालावधी घालून, म्हणजे आपलं सर्वांग त्याच्यामध्ये घालून माझ्या बाबांनी ती ज्ञानेश्वरी हस्तलिखित केली. तुम्ही कधीतरी ती ज्ञानेश्वरी पहा. अशा पद्धतीनं ज्ञानेश्वरीची सेवा करणं ही सुद्धा काया वाचा मनानं आहे, म्हणजे सर्वांगानं समर्पित होण्यासारखं असं आहे. म्हणून भगवान परमात्म्याला सर्वांगानं समर्पित व्हावं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एकदा का आम्ही त्याला शरण गेलो की त्याच्यानंतर भगवान परमात्मा सोडून अन्य विषय आम्ही घेत नाही. आम्हाला देवच विषय झाला, कारण आम्ही त्याला शरण गेलो. आम्ही त्याला शरण गेल्यामुळे केवळ त्याचंच ध्यान लागावं ही आम्हाला इच्छा झाली. आणि त्याचंच ध्यान लागावं ही इच्छा का झाली? कारण तो आमच्या डोळ्यासमोर प्रकट झाला. आणि आमच्या डोळ्यासमोर प्रकट का झाला? आम्ही नामचिंतन केलं म्हणून. आणि नामचिंतनानं प्रकट झाला म्हणून सोनियाचा दिवस आजी अमृते पाहाला. ज्ञानेश्वर माऊले, ज्ञानराज माऊले तुकाराम. ज्ञानेश्वर माऊले, ज्ञानराज माऊले तुकाराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊले, ज्ञानराज माऊले, ज्ञानेश्वर माऊले, ज्ञानराज माऊले तुकाराम. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो.